नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरण कंडिका के महान ग्रंथ का लिपिबद्ध किया। उसको माताजी जब उनका निर्णय हो गया कि मुझे समाधि करनी है और की ज्यावेळी त्यांनी समाधी करण्याचा निर्णय 12 वर्षापूर्वी केला, त्यांनी ठरवलं संकल्प केल्यानंतर की आपल्याला हे ग्रंथ वाचायचे आणि त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी वाचत असताना जे त्या ठिकाणी त्यांना अनुभव आले, जे त्यांच्या लक्षात आलं, जे चिंतन गेलं, त्यांनी त्याच्यातले फार चांगले नोट्स ह्या ठिकाणी काढलेत आणि ही माझं परम सौभाग्य समजतोय की ते नोट्स मला त्यांनी दिले। तर त्याच्यात त्यांनी ह्या डायरीच्या पहिल्या पानावरच लिहिलेलं आहे, शरीर आत्मा का संयोग है, कभी ना कभी उस शरीर का वियोग होगा ही, हम उसके लिए पहले से तैयार रहे। बरोबर आहे ना माताजी? शरीर आणि आत्म्याचा हा संयोग संबंध आहे, ते कधी ना कधी तर वियोग होणारच आहे आणि त्या वियोगामध्ये होत असताना आम्हाला काय व्हायचं, पहिल्यापासूनच काय करायचं आहे, त्याला तयार राहायचं आहे। समझना इतना ही है कि यह हमको छोड़े उसके पहले हम इसको छोड़ना चाहिए। ते आम्हाला सोडून जाण्याच्या अगोदरच आम्हीहून त्याला काय करायला पाहिजे, अगोदरच सोडायला पाहिजे। जब हम इसको ज्ञानपूर्वक छोड़ते हैं तब समाधि मरण कहलाता है। ज्ञानपूर्वक जब हम इसको छोड़ेंगे तो ही वो समाधि मरण कहलाता है। और जब यह हमें छोड़ देता है तब मरण अथवा बाल मरण अथवा उसको मृत्यू कहते हैं। आपल्याला बालमरण करायचं नाही, आता आपण पुढच्या स्थानावर गेलोय। मरण तर करायचंच नाही, ते मिथ्या दृष्टींचं असतंय। मृत्यू हा सर्वसामान्य लोकांचा असतो आणि समाधी मरण हे विशेष लोकांचं असतं, विशेष साधना केल्यांचं। त्यामुळं ते आपल्याला सोडण्याच्या अगोदर आपणच ज्ञानपूर्वक त्याला सोडण्याचा पुरुषार्थ सगळा केला पाहिजे। आत्ता मला पण सांगितलं, आचार्य वंदना झाल्यानंतर मी ज्यावेळी इथं बसलो त्यावेळी मला हात जोडून अत्यंत नम्रतेपूर्वक सांगितलं, माझं शरीरावरचं सगळं ममत्वभाव संपलेलं आहे, मी शरीराचा मोह सगळा सोडलेला आहे आणि मला आता शरीराबद्दलचे कुठलेही विकल्प नाहीत। आणि म्हणजे विकल्पाचा अर्थ मला ज्या वेदना होत होत्या त्या सगळ्याबद्दलचं मी साम्यभाव धरलं आणि आत्ता मी सगळं 5 मिनटं बोलत असताना अत्यंत शांत चित्तपूर्वक सगळ्या गोष्टींना ते स्वीकार। हेच एक चांगल्या मरणाचं लक्षण आहे।
समाधी मृत्यूचं, समाधी मरणाचं हेच सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की शपक स्वतःहून ज्यावेळी त्या गोष्टीचा त्याग करतो, जसं निसर्ग सम्यक दर्शन आणि अधिगत सम्यक दर्शन दोन्ही सम्यक दर्शनच आहेत. निसर्ग सम्यक वर्तमानमध्ये कुणाच्या उपदेशाशिवाय जे सम्यक दर्शन होतं त्याला निसर्गज म्हणतात. भले ते पूर्वी उपदेशानं झालेलं आहे, आत्म्याचे संस्कार. आणि अधिगमजमध्ये कोणतर उपदेश दिल्यावर मग होतंय. भले आम्ही पूर्वी माताजी स्वतः किंवा पूर्वभावात ह्या भावात गुरु महाराज सगळ्यांचे उपदेश स्वीकार, पण ह्या क्षणाला जे त्यांना स्वतःहून आता अंतरंगातनं व्हायला लागले ते महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी खाली एक सगळ्यात महत्त्वाचा 2 नंबरचा पॉईंट लिहिला आहे. माताजींचे हस्ताक्षर आहे ते एवढे सुंदर. तर त्यांनी त्याच्यात लिहिले, मेरी मृत्यु नहीं है, मेरी मृत्यु नहीं हो सकती है, मैं नहीं मर सकता हूँ, मेरा मरण नहीं है. इस जिनेंद्र की वाणी को अपने अनुभव के स्थल पर मुझे सिद्ध करके देखना है. म्हणजे आत्म्याला मृत्यू नाही, मी आत्मा आहे, माझा मृत्यू नाही, माझा मृत्यू होऊ शकत नाही, मी कधी मरू शकत नाही. ही जी जिनेंद्र भगवंतांची वाणी आहे, त्या वाणीला मला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. आणि ती सिद्ध करण्याची व्यवस्थाच म्हणजे ही समाधीची व्यवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते लिहित असताना आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांचे काही नोट्स त्यांनी लिहिले. त्याच्यामध्ये लिहिले, भीतरी भावों में समता और शरीर के प्रति कठोरता होनी चाहिए, यही तो साधू जीवन है. आपण इथं आल्यानंतर कोथरीत मंचवर ज्यावेळी प्रवचन करत होता, त्या दिवशी एक दिवस प्रवचनामध्ये सांगितलं होता की गुरु कसे असतात आणि विशेष करून चंद्रपूर सागर गुरु कसे आहेत, तर ते नारळासारखे आहेत. आतून मधुर आहेत, मऊ आहेत, कोमल आहेत आणि बाहेर ते कठोर असतात. गुरूंचं लक्षणच आहे की शिस्त लागण्यासाठी कठोर व्हावं लागतं आणि त्यांना सिद्ध बनवण्यासाठी समता मृदू राहावं लागतं. म्हणून वर्तमान जीवनाला सिद्ध करायचं असेल तर थोडं कठोर अनुशासन लागतं, आणि आत्म्याला सिद्ध करायचं असेल तर मधुरता असावी लागते. भावांच्या मध्ये, परिणामांच्या मध्ये समता असणं आणि शरीराच्या प्रती कठोरता असणं अत्यंत गरजेचं आहे. हेच साधू जीवनाचं खरं काय लक्षण आहे. मग आता शरीराच्या प्रती कठोर झालो तर समाधीमध्ये आम्हाला काही अडथळे येणार नाही. आणि अंतरंग परिणामामध्ये समता धारण झाली की त्याच्या एवढी उज्ज्वलता परिणामाची कुठली असू शकत नाही. आणि हेच साधूचं म्हणजेच समाधिस्थ शपक राजाचं जीवन आणि अंतिम कर्तव्य आहे. हम सब की बात सुनना तो है, लेकिन सबका जवाब नहीं देना है. गुरु ने सुनना सिखाया है, बोलना नहीं. बरोबर आहे ना. अतुल काकांनी मला 5 दिवसापूर्वी 6 दिवसापूर्वी हे वाक्य सांगितलं होतं विश्लेषण करून, की आपल्याला साधूंना ऐकण्याची सवय जास्त पाहिजे आणि ऐकल्यानंतर एखाद्या शब्दात उत्तर देऊन त्याला आम्ही काय करायला पाहिजे, संपलं पाहिजे. आणि आता तर तुम्हाला एका शब्दात पण उत्तर द्यायचं नाही. आता ऐकायचं आहे, शांत बसायचं आहे, आपल्या परिणामांना स्थिर करायचं आहे आणि नुसता शांततेत आपलं अंतिम समय आपल्याला घालवायचा आहे. सिंह वृत्ति अपनाना चाहिए. स्वेच्छा से संयम धारण किया है, स्वयं संयम रखना है, सहन करना है, क्योंकि
दुर्लभता से मिलता है संयम और समाधी. समाधी प्रत्येकाला मिळत नाही, फार दुर्लभ आहे ते. आणि त्या समाधीत पण 12 वर्षाची साधना करून समाधी साधणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि ते पण ह्या पंचमकालात साध्य करणं अजून त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि पुढे सांगू काय दुर्लभ हे, त्याच्यात आणि वैवाहिक जीवनात पडल्यावर त्याच्यातनं बाहेर पडून दीक्षा घेऊन परत त्याची साधना करणं हे त्याच्यापेक्षा अजून दुर्लभ आहे. कारण हे जीवन तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याच्यात मी जास्त शिरणार नाही. म्हणजे एक माझ्यासारखा बालब्रह्मचारी साधू समाधी करण्यासाठी जो पुरुषार्थ करायला लागतो त्याच्यापेक्षा किती तर जास्त पटीनं तुम्ही हा पुरुषार्थ केला आहे. कारण तुम्ही संसारातनं बाहेर पडलाय, त्याच्यात आणि स्त्री पर्यायत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला आता लक्षात ठेवून ह्या दुर्लभतेला सार्थक करायचं आहे. यह जीवन समय काटने के लिए नहीं, कर्म काटने के लिए. आता या मृत्यूच्या समयी, समाधीच्या समयी ना, आम्ही कधीच मनात आणायचं नाही की माझा मृत्यू केव्हा होतोय. जीने की हो न इच्छा, मरणे की हो न वाचा. ह्या समाधीच्या काळामध्ये अत्यंत अत्यंत कर्मनिर्जराचे, असंख्यात गुणी कर्मनिर्जराचे स्थान आहे. आणि इथला एक एक समय, एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. आणि हा एक एक समय किंवा एक एक सेकंदातली कर्माची निर्जरा कित्येक भवातील पाप कर्माला काय करणार आहे, निर्जरित करणार आहे. त्यामुळे कर्मांना नाश करण्याची किंवा पास करण्याची वेळ आहे. त्यामुळं जीवन याच्यामध्ये कधी म्हणजे कसं होईल, किती दिवस लागतील, काही नाही. जितकं दिवस लागेल तेवढं मी तयार आहे. फक्त माझं सम्यक दर्शन, माझं सम्यक ज्ञान, माझं सम्यक चारित्र्य, माझी आत्मविशुद्धी, माझे आत्मपरिणाम, माझे सुरक्षित राहू दे, एवढंच भाव करायचं आहे. बाकी ते कवा जायचं तेव्हा तू जा, मला काय, फक्त हिला मला सहयोग कर. व्रत सुरक्षित रहना चाहिए, भले ही प्राण निखल जाए. जीव गेला तर चालेल, पण माझ्या व्रतामध्ये थोडीसुद्धा बाधा, माझ्या व्रतामध्ये थोडीसुद्धा अडथळा न येता, माझ्या परिणामांच्या मध्ये थोडीसुद्धा अडथळा, बाधा न येता मला हे करायचं आहे. मग त्याच्यासाठी काहीही सण करायला लागू दे, कितीही सण करायला लागू दे. गणेश प्रसाद वर्णी बिन भूल देता, भुलीचं इंजेक्शन न घेता. बरोबर आहे ना, गणेश प्रसादच वर्णीजी ना. भुलीचं इंजेक्शन न घेता पाठीचं कमरेचं ऑपरेशन त्यांनी करून घेतलं. त्या काळात कसं सहन केले असतील, पण त्यांनी ज्ञान इतकं चांगलं होतं. त्यांनी ज्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी झोपल्यावर एक थोड्या काळानंतर ऑपरेशन चालू करायचं. आणि ते त्यांच्या स्वाध्यायाच्या ज्ञानामध्ये, त्यांच्याकडे असणारं द्रव्यानुयुक्तचं ज्ञान, कर्णानुयुक्त, त्या ज्ञानाच्या चिंतनात ते एवढे गेले. कमरेचं ऑपरेशन बिन भूल देता त्या वयात करणं हे सामान्य, ही ज्ञानाची आमच्या काय महिमा आहे. आता त्या ज्ञानामध्ये आम्ही जर चिंतन करत गेलो तर हे थोडं पित्त, कफ, हे वात याचा प्रकोप जो थोडा आहे तो आमच्यासाठी फार मोठा नाही. कारण आमचं लक्ष तिकडं नाही जाता, आमचं लक्ष आतमध्ये, म्हणून ते आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. हां, आपली किती समता भाव आहे, आपल्याकडे किती साम्य भाव आहे, त्याची परीक्षा आहे ती. अपराधों में सबसे बड़ा अपराध
अहम आहे. ऐकायला का सगळीजण? दीदी, माताजी, सगळे महाराज, सगळे अहमभाव म्हणजे मला लई कळते. तुम्ही पण म्हणा, आम्हाला सांगायच्या अगोदर तुम्हाला पहिला कळवून घ्या. सगळं तुम्हाला कळल्या का आम्हाला सारखं खावताय असं म्हणायचं माझ्याबद्दल, पण काय बिघडते की अहमभाव सगळ्यात पहिला वाईट आहे, लक्षात ठेवा. आणि त्या अहमभावच आम्हाला सगळ्यात मोठं नुकसानीला करतो. कहो नहीं सहो ए परीक्षा सही आप में रहो. आता सांगायचं काही नाही, सहन करायचं आनंदानं, समता भावनेनं. हीच परीक्षा आहे आमची खरी, बरोबर आहे ना? आणि आपल्यामध्ये राहायचं, शांत राहायचं, आनंदात राहायचं. हे सगळं करत असताना मी काल सांगितलं तसं गजकुमार मुनी महाराजांना आठवायचं. पेटत असलेली शिगडी डोक्यावर ठेवली, त्यांचे परिणाम बिघडले नाहीत. किती रोग बाहेर पडले एका वेळेला सनतकुमार मुनी महाराजांना, पण ते शांत राहिले. वादिराज मुनी महाराजांना पंचमकालात किती रोगानं त्रास दिला, त्या आनंदानं आदिनाथ भगवंतांची, तीर्थंकरांची स्तुती करत बसले. मग त्यांना एवढे भयानक रोग झाल्यानंतर सुद्धा ते शांत बसले, साम्यभाव धारण केले. मला तर आत्ता नुसता कुठं कप आणि जरा पित्ताचा प्रकोप जरा झालाय, तर मलाही त्याच्याकडं दुर्लक्ष करायला पाहिजे, सहन करायला पाहिजे, आपल्या आपल्यात राहिले पाहिजे. 3 बातें जीवन में करना चाहिए. आत्मा को कषाय से रहित रखना, आत्म्याला कशा यांच्यापासून रहित ठेवायचं आहे. दुसरों के हित ही बोलना, दुसऱ्यांचं हित करण्यासारखं चिंतन करायचं, बोलायचं. और सावधान पूर्वक रहकर जीवों की रक्षा करना. आता हे शेवटचे 2 आहेत ना माताजी, हे तुम्ही आयुष्यभर केलाय. आता शेवटला तुम्हाला काय करायचं आहे? दुसरों की हित की बोलना नहीं आता, स्वयं के हित का करना. म्हणजे आता माझ्या आत्म्याचं जे हित आहे तेच मला करायचं आहे. आता मला बाहेर लोकांच्याकडं म्हणजे कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. सावधानपूर्वक रहकर, अब जीवों की रक्षा नहीं, समाधी की साम्य भाव की रक्षा करना है. स्वतःच्या समाधीच्या व्रताची आणि आपल्यातल्या साम्य भावनेची स्वतःच काय करायचं आहे? परीक्षा करायची आहे. आणि म्हणून हे आता तुम्ही फार मोठं धर्मयज्ञ चालू केलाय की नाही? आणि तुम्ही 20-22 दिवसाच्या पूर्वी एक धर्मयज्ञाचं स्वाध्यायात वाक्य सांगितलं होता. धर्मयज्ञ म्हणजे काय? त्याच्यामध्ये यजमान, सौधर्मिंद्र, मुख्य नायक कोण आहे? आत्मा. कुणाचा? आपल्या स्वतःचा. माझा आत्मा त्याच्यामध्ये यज्ञ नायक आहे, सौधर्मिंद्र आहे. मग ते कुंड कोण आहे? विधी कोण आहे? तर ते शरीर आहे. मग आता ह्याच्यात अग्नी पेटवायला पाहिजे. मग ती अग्नी म्हणजे काय आहे? तर तप आहे. आणि आता त्याच्यात काय जाळायचं? काय समित्या कुठल्या आणायच्या? काय जाळायचं आहे? तर सगळ्या इच्छांना जाळायचं आहे. काय करायचं आहे? त्याला इच्छांना जाळायचं आहे. आणि आता हे करणारा कोण आहे? तर ते मन आहे, मनाची साथ लागते. आणि दुसरं परत संतोष, याची पूर्णता कशी होणार? तर संतोष परिणामांनी. संतोष म्हणजे समाधानी, शांत. आणि मग हे धर्मयज्ञ केलेल्याचं फळ काय मिळणार आहे? तर सिद्ध पदाची प्राप्ती मिळणार आहे. मग आता हे धर्मयज्ञ एकदा आपण चालू केलोय. रावण विद्याधर होता आणि रामाचा पराजय करून सीतेला मिळवण्याच्या भावनेतून, चुकीच्या भावनेतून
सुद्धा त्यानं काय केला, कुठली विद्या प्राप्त करायची होती त्याला, बहुरूपिणी विद्या प्राप्त करायची होती. आणि त्याच्यासाठी त्यानं शांतीनाथ भगवंतांच्या पुढं काय केला, पूजा केला. मग त्याची ती पूजा भंग करण्यासाठी ह्या हनुमानच्या विद्याधर वानरांनी किती प्रयत्न केला. मंदोदरीचं रूप घेऊन तिच्यावर अत्याचार व्हायला लागले असा प्रसंग दाखवला. पण रावण त्या साधनेमध्ये जरासुद्धा विचलित झाला नाही. जर वाईट भावनेनं, वाईट उद्देश ठेवून पाप करण्यासाठी सुद्धा तो जर यज्ञ करत असताना विचलित झाला नाही, तर आमची भावना किती चांगली आहे, आमची भावना किती श्रेष्ठ आहे, आमची भावना किती उज्ज्वल आहे. तर ती उज्ज्वल भावना आम्हाला करत असताना तेवढं त्या विद्याधर वानरांनी त्याच्या पुढं प्रसंग निर्माण केले, तरी तो विचलित झाला नाही. मग या शरीराच्या काही रोगांचं काय विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी आता मला विचलित व्हायचं नाही, मला आता स्थिर राहायचं आहे. मग संतोष याची पूर्णता होते आणि त्याचं फळ काय मिळतं, सिद्धपदाची प्राप्ती होते. 26/2/2016 मंगल भावना मरणखंडिका लिहित असताना आचार्य वर्धमान सागर महाराज पंचम पट्टाचार्य हे तुम्हाला भेटले होते. काय झालं मला माहीत नाही. हातकलंगलेच लिहिलं इथे, शुक्रवार हातकलंग भेटले होते काय माहीत नाही. शुक्रवार होता हातकलंगलेत 26/2/2016. बहुतेक ते नव्हते, ते तिकडं होते, पण तुम्ही ऐकलं आजच्याला किंवा त्यांचं पुस्तकमध्ये. हां, काय झालं असेल, विशुद्धमती माताजींनी जे पुस्तक लिहिलं ना, त्याच्यात त्यांच्या पुस्तकाच्या त्या प्रस्तावनेमध्ये किंवा त्यांच्या लेखामध्ये तुम्ही वाचलाय ते मरणखंडिकेच्या, काय लिहिले बघा, जन्म और मरण जीवन के दो ध्रुव है. ध्रुव म्हणजे सत्य आहे. जन्म आहे आणि मृत्यू आहे. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे, जिथं मृत्यू आहे तिथं वर्तमानच्या अपेक्षेनं जन्म आहे. पण साक्षात्काराच्या अपेक्षेनं, सिद्धांच्या अपेक्षेनं बघितलं तर काही वेळेला जन्म असतो पण मृत्यू व्हायलाच पाहिजे असं नाही. पण केवलींच्या समाधीला म्हणजे मोक्षाला जाण्याला सुद्धा एक अपेक्षेनं मरण म्हणलंय. अनादि काल से दिन और रात्र के समान क्रम से जन्म के बाद मरण और मरण के बाद जन्म को यह आत्मा इस संसार में सतत प्राप्त करता है. दिवस झाल्यावर रात्र आणि रात्र झाल्यावर दिवस, हा जसा नियम आहे तसा जन्म झाल्यावर मृत्यू आणि मृत्यू झाल्यानंतर जन्म, हा सुद्धा या आत्म्याचे काय आहेत, सरळ सागर महाराजजी नियम आहेत. नियमाने ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि या संसारामध्ये आत्मा हा सातत्यानं रागद्वेषाच्या भूमिकेमुळे करत आला. मोही प्राणी जन्म को अच्छा मानता है तथा मृत्यू से भयभीत रहता है. मोही प्राणी जो असतो तो जन्माला काय करतो, चांगलं मानतो आणि मृत्यूपासून भयभीत असतो. जबकि जिसका जन्म हुआ है उसकी मृत्यू अवश्य भावी है. संसार चक्र में यह तो सब कुछ होता ही है. संसार चक्रात हे सगळं आहेच. जब जन्म और मृत्यू दोनों दुखद है, अतः इन दोनों दुखों के साथ संसार के अन्य सभी दुखों से छूटने के लिए मृत्युंजयी यानी मृत्यु पर विजयी पुरुषार्थ करना नितांत अपेक्षित आहे. आणि मृत्यूवर विजय मिळवणं हे अत्यंत काय आहे, गरजेचं आहे. त्याचा पुरुषार्थ वास्तविक करायला पाहिजे. मरण भी एक कला है. मरण भी एक क्या है, कला आहे. ते विशुद्धमती माताजीने म्हणलेत काय, परवा तुम्ही म्हणला माझ्या लक्षात येईना, काय तुमच्या दुसऱ्या डायरीत लिहिलंय 72 कला काय तर सांगितलं की त्या 72 कलेमध्ये सुद्धा मृत्यूला घेतलं नाही. लोक एक यशस्वी जीवनाच्या
जगण्याच्या कलेमध्ये किती कला घेतल्या? 72 काहीतरी घेतल्या. तर त्या 72 कलेमध्ये अन्य लोकांनी कोणीही मृत्यूला घेतलं नाही. फक्त जैन दर्शनामध्येच मृत्यूसुद्धा एक चांगली कला आहे. मृत्यूसुद्धा एक कलेपूर्वक कला समजून घेऊन त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. मरण की कला से अभिप्राय है सम्यक दर्शन पूर्वक व्रत संयम तप पूर्वक जीवन जीते हुए अंत में रत्नत्रय के तेज सहित अपने प्राणों का विसर्जन करना. आता मृत्यूची कला कशी सांगितली? मरणाची कला म्हणजे काय? तर सांगितलं सम्यक दर्शन पूर्वक व्रत आणि संयम तप पूर्वक जीवन जगत असताना जीवनाच्या अंतामध्ये रत्नत्रयाच्या दीपकाच्या तेजाने प्रकाशाने सहित आपल्या प्राणांना विसर्जन करणे म्हणजे समाधी मरण, संलेखना मरण किंवा मरणाची कला आहे म्हणून सांगितलं. मरण की इस कला को संलेखना विधी कहते हैं. मरण्याच्या ह्या कलेला संलेखना विधी असं म्हटलं जातं. जिसमें कषाय और शरीर को भली प्रकार आत्मविशुद्धी पूर्वक कृश किया जाता है. ह्या विधीमध्ये काय केलं जातं? कषायांच्या बरोबर शरीराला चांगल्या प्रकारे म्हणजे विवेकानं ज्ञानपूर्वक विधीपूर्वक आत्म्याच्या विशुद्धीपूर्वक त्याला कृश केलं जातं म्हणजे त्याची क्षीणता केली जाते. शिवकुटी आचार्य देवांनी भगवती आराधनामध्ये सांगितलेलं आहे का आहे? मिथ्यात्व सेवन के साथ अपूर्वरत पूर्वक तो इस जीव ने सदा ही मरण किया है. मिथ्यात्व, असंयम, अव्रत अशा पूर्वक ह्या जीवानं अनेक वेळा म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तसलंच मरण केलेलं आहे. परंतु सम्यक दर्शन सहित संलेखना करने वाला प्राणी सम्यक दर्शन सहित जो संलेखना करणारा प्राणी आहे वह अधिक से अधिक 7-8 भव तक संसार में रह सकता है. यानी ज़्यादा से ज़्यादा जास्तीत जास्त 7-8 भव संसार म्हणजे त्याचे 7-8 भवाच्या आत त्याचा सिद्धपद मोक्षपद संसार परिभ्रमणाचा अंत हा निश्चित असतो. फिर तो निश्चित से मोक्ष सुख प्राप्त करता है. मग तो निश्चयानं काय करतो? मोक्ष सुख प्राप्त करतो. म्हणून या ठिकाणी 7-8 भवामध्ये जर मोक्ष मिळवायचा असेल तर 7-8 सेकंद लागू देत, 7-8 मिनिट लागू देत, 7-8 तास लागू देत किंवा 7-8 दिवस लागू देत. हे जे 7-8 मिनिट, सेकंद, तास आणि दिवस एवढेच आहेत. आता आठवडे गेलेत आपल्यातले. तर ह्या 7-8 दिवसाला किंवा तासाला, मिनिटाला, सेकंदाला आम्ही जेवढं शांतपूर्वक सहन करत आत्मचिंतनामध्ये जाईन तर आमच्या 7-8 भवाच्या आत माझा मोक्ष फिक्स आहे. ह्याच्यात जर इकडं तिकडं झालं तर पुढं पर्याय वाढू शकतात आणि ते वाढवायच नाही. काही जर झालं तर गड्या असंही मरायचं आहे, गड्यात तसंही मरायचं आहे. गंजून मरण्यापेक्षा झिजून मरायचं आहे आणि रडून मरण्यापेक्षा लढून मरायचं आहे. हे आपल्याला आपल्या समाधीचं ब्रीदवाक्य आहे की नाही? हां, तर ते कधी शेवटपर्यंत लोगो कधी विसरायचा नाही. मरण कंडिका आराधना शिव आचार्यकृत प्राकृत आराधना हे सांगितलेलं आहे.
तर या सगळ्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. तुमच्याच वहीत काल वाचले बघा, आलंच. या संसारामध्ये सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतावाल्यांनी जीवनाला सांभाळण्याची आणि सुखपूर्वक जगण्याची विधी अर्थात कला अनेक वेळा वर्णन केलेली आहे. जीवन चांगले जगण्याला एक कला मानली आहे, परंतु मृत्यूची प्रत्येक ठिकाणी उपेक्षा केली आहे. 64 कलामध्ये 72 म्हणलो मध्ये मगाशी 64 कलामध्ये मरण्याची कला याचे नाव सुद्धा येत नाही. मरण जीवनाचा अनिवार्य परिणाम आहे. म्हणजे जीवनातलं शेवट अंतिम सत्य काय आहे? मरण आहे. प्रत्येक ठिकाणी एवढा उपेक्षित आहे की प्रायः त्याची चर्चा सुद्धा वर्जित मानली गेली आहे. परंतु जैन जीवन पद्धतीमध्ये मृत्यूला उपेक्षणीय या तिरस्करणीय सांगितले नाही. चांगल्या प्रकारे त्याची सामना करण्याचे शिक्षण दिले गेले आहे. कुठल्या धर्मामध्ये? दर्शनामध्ये, जैन दर्शनामध्ये. तर मृत्यूला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्याची, सामना करण्याचे शिक्षण दिले. संसारी मोही प्राणी जन्माच्या सत्याला स्वीकार करून आनंद मानतात आणि मरणाच्या सत्याला अस्वीकार करून शोक करतात. हे मोठं आश्चर्य आहे. जातस्य ही ध्रुहो मृत्यू. जातस्य काय? जानस्य. जात म्हणजे ज्यांनी जन्म घेतला आहे. जातक म्हणतोय आपण. ज्यांनी जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अर्थात मरण अवश्य भावी आहे. आयु समाप्त झाल्यावर मंत्र, तंत्र, ताबीज, औषध काहीही मरणापासून वाचवू शकत नाही. अनंत कालपर्यंत या जीवाने एकेंद्रिय पर्यायामध्ये एका श्वासात 18 वेळा जन्म मरण केला आहे. एका अंतर्मुहूर्तात म्हणजे 48 मिनिटामध्ये 66,336 वेळा हा जीव लब्ध पर्याप्त अवस्था प्राप्त करून जन्म मरण केलेला आहे. काही वेळा काही कारणवश कर्माचा लघु विपाक झाला तेव्हा द्विइंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय पर्यायामध्ये मनाशिवाय हित अहित हेय उपादे या विचारांनी शून्य आत्महिताच्या विचार विमर्शाची संभावना रहित मरण केले. काही पुण्याच्या उदयाने पंचेंद्रिय झाला तरी सुद्धा मिथ्या दर्शन आणि पंचेंद्रियाच्या विषय वासनेच्या वश होऊन मरण करीत राहिला. अशा प्रकारे सर्व पर्यायामध्ये संक्लेशपूर्वक, उद्वेगपूर्वक, आर्तरौद्र ध्यान सहित, संकल्प विकल्पपूर्वक, आकुलता सहित मरण झाल्याने जन्म मरणाची परंपरा वाढतच राहिली. जन्म मरणाच्या या परंपरेला समाप्त करण्याची भूक मात्र करण्याचा एकमात्र उपाय. भूक म्हटल्यावर नाही म्हणतात. एक आहे, एक तिथं किती सालाला लिवल्यात? 16ला लिवल्यात बघा. आणि मी भूक म्हटल्यावर नाही म्हणतात. एक आहे तिथं. एक मात्र उपाय आहे. जैन जीवन पद्धतीमध्ये निर्दिष्ट अर्थात सांगितल्याप्रमाणे संलेखनापूर्वक समाधी मरण ही एकच त्याच्यामध्ये सांगितलेले काय आहे? उपाय आहे. आणि तो उपाय आता आपण काय केलोय? स्वीकारलेला आहे.
ते औषध आम्ही काय करायला लागलोय, खायला लागलेलो आहे. आता ते औषध जे आहे ते आत्म्यासाठीच आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्याकडं अत्यंत प्रामाणिकपणे लक्ष देऊन त्या समाधी मरणाचा एकमात्र उपाय कसा साध्य केला पाहिजे तो आपण पुढल्या सत्रामध्ये बघूया. आता दिवसभर दुपारच्या सत्रापर्यंत हे जे आपलं चिंतन तुम्ही लिहिलं आहे ना, त्याच चिंतनामध्ये शांत परिणामामध्ये आपल्याला राहून आपल्याच आत्म्याला, आपल्याच आत्म्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपणच त्याला बोध करून परमात्मा कसं होण्याची कला आहे ती आपणच त्याला शिकवायची आहे. आणि ती कला तुमच्याकडं आहे. ती कला अजून जागृत होऊ दे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कलेमध्ये अडथळे येऊ नयेत अशी जिनेंद्र भगवंतांच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक नमोस्तु करून प्रार्थना करतो. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळं आता त्याचं चिंतनात आपल्याला राहायचं आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.